अगं पिकनिकचं काम ना सगळं उरकत आणलंय बघ मी. चांगलं पैसे जमल्यात. उद्या भाड्याचं पैसे एकदा देऊन टाकलं ना आपलं टेन्शनच जाईल बघ. फक्त एवढा महिना सांभाळून घ्या बुवा. पुढच्या महिन्यात माझा पगार झाला ना मग सगळं नीट होईल बघा. खरं सांगू का राणे, मला तुझं पगाराचे पैसे ना घेऊशीच वाटत नाहीत बघ. मला असं वाटतं तू पैसे ना तुझ्या शिक्षणाला वापरावं. बुवा तुमची काळजी कळते मला, पण आता जे फाटलंय ते आधी शिवू ना आपण. हा पुढचं पुढं बघू आणि या पुढं सगळं चांगलं होणार आहे, खात्री माझी. तुम्ही बघा. चला गरमा गरम कडक चहा आलेला आहे. राणी ताई चेक करा, साखरेच्या जागी मीठ नाही ना टाकलं. दुधाच्या जागी पीठ टाकलं असेल बघ. ए तू तर तुमच्या चहातच आता लसूण टाकून चहा पाहिजे ना तुम्हाला. ए गोट्या तू गप्प बर का. तू मागचं आहे ना आल्याच्या जागी हळकुंड टाकलं होतं चहात म्हणून बोलताय ते दोघं. आणि ते जरा सेम सेम दिसत ना म्हणून कन्फ्युज झालं तुम्ही. बुवा घ्या. हा भागलं का चारनी सोय. हे काय केलं तुम्ही आता. काय नाही कुठं काय. राणी अगं एक काम होतं. बोल ना प्रियाताई. एवढा फॉर्म भरून देतीस का. सगळ्या इंग्लिश मध्ये. म्हटलं तुझ भरून देशील. बघू दे. हा बबल्या रायटिंग करते. सगळीकडे लक्ष असतं तिचं. एका टायमाला 10 जबाबदाऱ्या पेलायची ताकद आहे तिच्यात. लोकांनी मदत करणं, त्यासनी समजून घेणं यात लय हुशार आहे ती. गोट्या अरे माझी राणी जी आपण घरात जाईल ना त्या घराचं गोकुळ होईल बघ. अरे माझ्या राणीचा पायगुणच असा आहे की किती बी बिकट परिस्थिती असली आणि माझी राणी तिथं गेली ना तर तिथं सुखच नांदर बघ. दर काय मी नाही भरणार आहे, तू भरायचं आहेस. दर. अगं मला नाही जमायचं. अगं मी स्पेलिंग सांगते ना, तू प्रयत्न तर कर. घे. हा काय युअर फुल नेम. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. मी आहे तुमची द ड्रामा क्वीन अश्विनी उर्फ चिकू. आज आम्ही चाललोय पिकनिकला आणि माझ्या मम्मानं खूप छान छान खाऊ बनवून दिलाय, मला टिफिन दिलाय. आणि गेस व्हॉट, माझे दोन्ही बंधुरच लेट आहेत. जनरली लोक असं बोलतात की मुलींना रेडी व्हायला उशीर लागतो, पण इथे चित्र थोडं वेगळं आहे. इथे मी रेडी झाली आहे आणि या दोन मुलांचा पत्ता नाही. गाईज मला तसं वाटतं त्यांना जागा करायला ना मला जावं लागणार आहे. सो स्टे ट्यून गाईज. आपण भेटूयात डायरेक्ट पिकनिक स्पॉट वर. ओके बाय बाय. आजू ब्रो, दादू, अरे कुठे आहात तुम्ही. या ना पटकन. आपलं रात्री ठरलं होतं ना की सकाळी लवकर निघायचंय. खरं तर ना उशीर मी केला पाहिजे कारण तो मुलींचा हक्क आहे. यार कुठे आहात तुम्ही, पटकन या ना खाली. आता जर तुम्ही नाही आलात ना तर मी एकटीच आहे ना. आजू ब्रो. हे ढांटाडान चिकू आय एम रेडी. काय रेडी रे, किती उशीर. तुला माहिती आहे का माझ्या सगळ्या बॅग्स मी रेडी करून ठेवल्यात. आणि काय रे, आपलं रात्रीच ठरलं होतं ना की सकाळी लवकर निघायचंय, तरी तू उशिरा उठलास. अय कोण म्हटलं उशिरा उठलोय. वेळेत उठलो आणि वेळेत फ्रेश झालोय आणि वेळेत हजर पण झालोय. चला निघूयात. काय चला निघूयात, आपण दोघेच जायचंय का. दोघे. अरे आपण तिघे जातोय ना. इंद्रा दादा कुठे आहे. तेच तर कळत नाहीये मला. यार कंपनीचं काम असताना कसं वेळेत रेडी होतो आणि आता फिरायला जायचंय तर हा अजून रेडी नाहीये. काय म्हणजे मी इंद्रा दादाच्या आधी रेडी झालोय. वा वा वा, हा तर चमत्कारच म्हणायचा. पण एक मिनिट चिकू, तू नीट बघितलंस ना, नाहीतर दादा आपल्याला टांग देऊन कंपनीत निघून जायचा. आपला दादू आपल्याला इतकंही नाही फसवणार आहे. पण कुठे राहिला यार दादू. यार ये ना पटकन. अरे तुम्ही गेला नाही तसं इथेच आहात. नाही ना, दादा येतोय म्हणून थांबलोय. इंद्रा लेट झालाय म्हणजे इंद्राही चुकू शकतो तर. हो पण आपण नाही चुकू शकत ना विक्रांत. आपल्याला उशीर झाला तर इंद्रा भाऊजी आपल्याला ओरडतात आणि इंद्रा भाऊजींना आपण घाबरतो ना. पण एक मिनिट, आम्ही लोक सगळे फिरायला चाललोय, तुम्ही कुठे चाललात एवढ्या लवकर आवरून. आम्ही दोघं जण माझ्या माहेरी निघालोत आणि विक्रांतला त्याच्या सासरवाडीची ओढ आहेच तशी. हो ना विक्रांत. बरं, एका पावसाळ्याचे दिवस आहेत, रस्ते कधीही बंद पडू शकतात, सांभाळून जा. बरं
गेलात तर एन्जॉय करा. एक मिनिट, गेलात तर म्हणजे काय? आम्ही जाणारच आहोत आणि असंही मी सरप्राईज प्लॅन करून ठेवले. ओके, कॅरी ऑन. चला. हॅपी जर्नी. ए चिकू पण एक मिनिट, तू कालपासून मला सरप्राईज करते. काय सरप्राईज आहे ते तरी सांग यार. सांगते, पण आधी इंद्रा दादू तरी येऊ देत ना. अरे कुठे राहिला यार? मी एक काम करते, मी ना मम्माला आणि आबांना विचारते. आबा, मम्मा, अरे यार तुम्ही तरी सांगा ना दादू कुठे आहे? काय गोंधळ चाललाय चिकू? हो आबा, आज आपल्या घरात चमत्कार झालाय. चमत्कार कसला? आज इंद्रा दादा लेट झालाय. इंदिरा, ओ आबा बघा ना, ओ एक तर दादू कधी फिरायला येत नाही आणि आज आम्ही पिकनिकला चाललोय तर हा अजून रेडी नाहीये. मी कधीची रेडी होऊन बसलीये. इंदिरा लेट होऊच शकत नाही, तो वेळेचा पक्का आहे. आबा हो, वेळेचा पक्का आहे, पण तो अजून आला नाही ना. यार दादू ये ना पटकन प्लीज. दादू, मी बाहेर आहे. दादा, दादू, दादा तू इथे काय करतोय? ते काय करतोय म्हणजे तुमची वाट बघतोय गेली 10 मिनिटं. अरे दादू, आतमध्ये मी कधीपासून तुझी वाट बघतीये. मी काय म्हटलं होतं, इंदिरा कधीही लेट करणार नाही. मला लेट झालंच नाही आणि लेट या दोघांना झालंय आणि तेही तब्बल 10 मिनिटं. सो आता आपल्या फिरण्यातली 10 मिनिटं कमी झालेली आहे. ए दादू, ही चीटिंग आहे हा. तू आधी सांगायचं ना की तू इथे बाहेर येऊन थांबलायस म्हणून. अरे तू पण तर बाहेर येऊन बघू शकली असतेस ना की मी आहे की नाही म्हणून. दादू, अरे अर्धा तास झाला आतमध्ये मी तुझी वाट बघतीये. अरे तुम्हाला सकाळी उठायला उशीर होतो हे सगळ्यांना चांगलं माहिती आणि तुमच्यामुळे उशीर झालाय. दादू, उशीर तुझ्यामुळे झालाय. तू जर आता इथे वाद घालणार असशील ना तर आपल्या फिरण्यातली अजून 5 मिनिटं कमी होणार आहे. नाही, सॉरी, आपण जाऊयात. नाही तर आजू ब्रो हा काय करेल माहितीये का, एक सेकंड कमी करून ना आपला प्लॅन कॅन्सल करून टाकेल. हे नाही या. हा, होऊ शकतं. काय होऊ शकतं? थांबा. काही जाताना आईला बाय करण्याची पद्धत आहे का नाही? मम्मा, बरं इंद्रा, घरातनं जे बनवून दिलंय ना तेच या दोघांना खायला दे. कळलं ना? बाहेरचं काहीही खाऊ देऊ नकोस आणि तूही खाऊ नकोस. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हाताची काळजी घे, कारण मी तुला सांगितलं की ड्राईव्ह करू नकोस, तर तू काही माझं ऐकणार नाहीस. तुला भरोसा आहे का या दोघांच्या ड्रायव्हिंग स्किल्स? दादू, नाही पण खरंच हाताची काळजी घे. हाताला त्रास होईल असं काहीही करायचं नाही. मम्मा, आम्ही पण जातोय का फिरायला? आम्हाला पण दे ना इन्स्ट्रक्शन्स. कसं आहे ना चिकू मॅडम, माझा लाडका इंद्रा माझ्या सगळ्या इन्स्ट्रक्शन्स ऐकतो, त्या फॉलो करतो. तुम्हाला दोघांना जर का मी इन्स्ट्रक्शन्स दिल्या तर तुम्ही माझं ऐकणार आहात का? त्या फॉलो करणार आहात का? नाही, पण तुमच्या दोघांसाठी